यशया अध्याय 16। अधिपतीस पाठवावयाचा कोकरांचा नजराणा, तुम्ही रानाजवळचे सेला येथून सियोन कन्येच्या पर्वताकडे रवाना करा। कारण कोट्यातून उडविलेल्या भटकणाऱ्या पाखरांप्रमाणे मोवाबाच्या कन्या अर्नोनच्या उतारांजवळ भटकतील। मसलत दे, निर्णय कर, भर दुपारी आपली छाया रात्रीसारखी कर। घालवून दिलेल्यास लपीव, भटकणाऱ्यास दाखवून देऊ नको। माझ्या घालवून दिलेल्यास तुझजवळ राहू दे। मोवाबाला लुटारूंपासून आसरा हो, कारण पिळून काढणारा नष्ट झाला आहे, नासधूस बंद झाली आहे। पायमल्ली करणारे देशातून नाहीतसे झाले आहेत। वात्सल्याचे सिंहासन स्थापिले आहे, त्यावर दाविदाच्या डेऱ्यात कोणी एक सत्यनिष्ठ विराजमान होईल। तो न्याय करणारा, न्यायप्रिय, धार्मिकतेत निपुण असा असेल। मोवाबाच्या गर्वाविषयी आम्ही ऐकून आहो, तो मोठा अभिमानी आहे। त्याचा उन्मत्तपणा, त्याचा गर्व व त्याचा क्रोध याविषयी आम्ही ऐकून आहो। त्याची बढाई निरर्थक आहे। यास्तव मोवाब स्वतःविषयी विलाप करील, सर्व लोक शोक करीतील। किर हरेसेथाच्या मनुकांच्या ढेपांविषयी अगदी निराश होऊन तुम्ही उसासा टाकाल। हेशबोनाचे मळे व सिब्मेच्या द्राक्षलता ही सुकून गेली आहेत। राष्ट्रांच्या अधिपतींनी तिच्या लतांचे अंकुर खुडून टाकिले आहेत। ती याजेरापर्यंत विस्तारली होती, ती रानातही पसरली होती। तिच्या फांद्या चोहोकडे पसरून समुद्रापलीकडे गेल्या होत्या। म्हणून मी याजेराच्या विलापाप्रमाणे सिब्मेच्या द्राक्षलतेविषयी विलाप करीतो। हे हेशबोना, हे एलाले, मी आपल्या अश्रूंनी तुम्हाला न्हाऊ घालीन। कारण उन्हाळ्यातील तुझ्या फळांच्या व पिकांच्या हंगामाच्या वेळी रणशब्द कानी पडला। सुपीक मळ्यातला आनंद व उल्हास नाहीसा झाला। द्राक्षीच्या मळ्यात गायनाचा व हर्षाचा गजर होत नाही। द्राक्षकुंडात द्राक्षे तुडवून कोणी द्राक्षारस काढीत नाही। द्राक्षांच्या हंगामातला उत्सव शब्द मी बंद केला आहे। ह्यामुळे माझी आतडी मोवाबासाठी, माझे काळीज किर हरेसासाठी वीणेप्रमाणे नाद करीत आहे। मोवाब देवदर्शन घेईल आणि उंच स्थानी रडून रडून थकेल। देवघरात प्रार्थना करावयास जाईल तरी त्याचे काही चालणार नाही। मोवाबाविषयी गतकाळी परमेश्वराने जे वचन विदित केले ते हे। आता परमेश्वर म्हणतो, सालदाराच्या मुदतीप्रमाणे 3 वर्षात मोवाबाचे वैभव त्याच्या सगळ्या मोठ्या समुदायासह क्षीण होईल। त्याचा अवशेष राहील, पण तो अत्यल्प, म्हणण्यासारखा नसणार।